आणि यानंतर आपण बघूयात वारी संदर्भातल्या बातम्या। इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण झालेलं आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात हा रिंगण सोहळा पार पडलाय। तुकाराम महाराजांच्या गोल रिंगणाचे ड्रोन दृश्य प्रशांत बंडगर यांनी टिपलेले आहेत। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूरमध्ये मुक्काम असणार आहे आणि उद्या संत तुकाराम महाराजांची पालखी सराटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी घेतलाय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरं गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडलेलं आहे आणि लाखो वारकरी हा सोहळा पाहण्यासाठी इंदापूरमध्ये दाखल झालेले आहेत। सुरुवातीला वारकरी ज्यावेळेस रिंगणामध्ये आले त्यावेळेस त्यांनी मनोरा रचला आणि मनोरा रचल्यानंतर पालखी जी आहे ती या रिंगणामध्ये आली आणि रिंगणामध्ये आल्यानंतर पताका घेऊन वारकरी या मैदानामध्ये धावले। त्यानंतर टाळकरी जे आहेत ते मैदानामध्ये धावले, विणेकरी धावले, त्यानंतर तुळशी घेऊन काही महिला वारकरी ज्या आहेत त्या धावल्या। आणि आपल्याला जर पाहायला मिळालं या ठिकाणी तर सर्व वारकऱ्यांना एक आस लागलेली असते, हा रिंगण सोहळा कधी होतोय आणि जो भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद असं म्हणत सर्व वारकरी आपला थकवा जे आहे ते या रिंगणाच्या माध्यमातून घालवत असतात। आणि आत्ता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या ठिकाणाहून अश्व धावला त्या ठिकाणची माती ही आपल्या कपाळाला लावली की आपल्याला भाग्य प्राप्त होतं आणि अशा भावना या वारकऱ्यांच्या आहेत। आणि म्हणून हे सर्व वारकरी जे आहेत ते अश्व धावल्यानंतर रिंगणामध्ये ही माती घेण्यासाठी पळत असतात। अशा पद्धतीने हे रिंगण पूर्ण होतं आणि पुढचा आनंद जो आहे तो घेण्यासाठी वारकरी आजचा मुक्काम करून उद्या अकलूजच्या दिशेने प्रस्थान करतील। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, इंदापूर। तरी अतिशय सुंदर अशी दृश्य आपण बघितलेली आहे रिंगण सोहळ्याची। आणि या संदर्भात आता आपल्याला आढावा देत आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे। सागर, जशी जशी पावलं आता पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत, एक एक दिवस कमी होतोय, तसा तसा उत्साह जो आहे वारकऱ्यांचा तो आणखीच वाढत चालला असल्याचं आपण बघतोय। सध्याची काय परिस्थिती आहे, कसा उत्साह आहे, आमच्यापर्यंत पोहोचवा। नक्की जय हरी माऊली। आपण जर पाहिलं या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे। या ठिकाणी आता नैवेद्य जो आहे तो दाखवला जातोय। संत तुकाराम महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणचा हा नैवेद्य आहे आणि दर्शनासाठी मोठी गर्दी जी आहे ती इंदापूरमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो असे वारकरी म्हणतात आणि खरोखर आम्ही जन्माला आलेलो आहोत आणि विठोबाचे दास झालेलो आहोत। गेली 15 दिवस हे वारकरी न थांबता न भागता या ठिकाणून कुठलेही न प्रपंचाचा संसाराचा विचार न करत हे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतात। अनेक अनुभव प्रत्येक वारकऱ्याला गेल्या अनेक वर्ष वारीमध्ये आलेले असतात आणि म्हणूनच म्हटलं जातं की धन्य आम्हा जन्म आलो दास विठोबाचे झालो। आणि या वारकऱ्यांना कसलीही तमा नसते, ऊन वारा पाऊस हे सर्व घेऊन या ठिकाणून जातो। आपल्याबरोबर महाराज आहेत, आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी आता नैवेद्य जो आहे तो आपण माऊलींच्या पादुकांना दाखवला, कसं नियोजन? ही परंपरा आमच्या आजोबांपासून आजीपासून चालू आहे, ती आज आमच्या वडिलांपर्यंत ही चालू आहे। तदनंतर ते वडिलांनंतर ही आमच्याकडे आलेली परंपरा आहे। जगद्गुरू तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 66 रथामागे दरवर्षी पुरणपोळींचा निवेद्य जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकोबारायांना आवडतो, त्यामुळे आमच्या दिंडीच्या वतीने दरवर्षी ही आमची परंपरा आहे। जशीच्या तशी आम्ही ही जपत आलेलो आहे आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही परंपरा आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत। आपण जर पाहिलं तर तुम्ही नैवेद्य घेऊन आलाय तुमच्या दिंडीचा, काय सांगणार आहे? किती वर्षापासून? आम्ही आता हे जवळजवळ 16 वर्षापासून या दिंडीत येतो आणि आम्हाला इथं आल्यानंतर आधी मन शांत होतं, मनाला अगदी सगळं भरल्यासारखं, वर्षभर चार्जिंग झाल्यासारखं वाटतं।
निश्चितच सागर, तुम्ही आमच्यापर्यंत त्या ठिकाणचा हा संपूर्ण सोहळा पोहोचवला त्यासाठी धन्यवाद. तर आपण आता बघतोय संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये बालवृद्ध सर्वच देहभान हरपून पंढरपूरकडे चालत आहे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सुद्धा यामध्ये सहभागी झाले. तरंगवाडी ते इंदापूर वारीमध्ये ते चाललेले आहेत. पांडुरंगाकडे काही मागण्यांची गरज नाही आहे, तो सर्वांना हवं ते देत असतो, ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तर हे वारकरी माझं कुटुंब आहे, आम्ही देखील 15 दिवसांची एकादशी वारी करतो असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. सामान्य भक्त म्हणून आज ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहे. निश्चितच एक वेगळा आनंद वाटतो आणि आपल्यालाही माहिती आहे की गेले 35-36 वर्ष झालं मी सातत्यानं ह्या पालखी सोहळ्यामध्ये असतो. आमच्या कुटुंबातच हा पालखी सोहळा आहे. वारकरी संप्रदायातलं आमचं कुटुंब आहे. देहू, आळंदी, पंढरपूर हे सातत्यानं वारीच काय, पण दर महिन्याला आषाढी एकादशी अशी 15 दिवसाची एकादशी असली तरीसुद्धा आम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये अतिशय भक्तिभावनेनं समरस होत असतो. तर यंदाच्या वारीत 68 वर्षांचे तुकाराम वारे हे सहभागी झालेत. वारेंचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचा तिरंगा आणि भगवा झेंडा हातात घेत ते पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर तुकाराम वारे यांची अनोखी वारी आपण या ठिकाणी बघू शकतोय आणि अगदी पांडुरंगाला भेटण्याची आस मनात धरून ते आपला पुढचा प्रवास करतायत. त्यांची पावलं आता पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत आणि हातात हा तिरंगा ध्वज घेत ते आपली ही वारी करतायत.